आणि आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याची माहिती एनडीटीव्ही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधानांच्या भेटीसाठी पवारांच्या खासदारांनी वेळ मागितल्याची माहिती आहे. दरम्यान ही फक्त सदिच्छा भेट असून त्याकरता वेळ मागितल्याचं एका खासदारानं एनडीटीव्ही मराठीकडे दावा केलाय. मी माझ्यापुरतं बोलतोय आणि ज्यांना ज्यांना संविधानाबद्दल प्रेम आहे, लोकशाहीबद्दल प्रेम आहे, ज्यांना ज्यांना संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची आहे, त्यांनी या लढाईत सामील व्हावं. दरम्यान पवारांचे खासदार मोदींना भेटणार असतील तर यात हस्तक्षेप करणार नसल्याचं काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणतात. त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया द्याल? मला असं वाटतं की मुद्दा असा आहे की प्रधानमंत्री आहेत, सरकार त्यांना भेटायला जातील, त्याला राजकीय अर्थ कोणाला घ्यायचा असेल तो त्यांचा भाग आहे. पण मला असं वाटतं की यावर आम्ही काय फार हस्तक्षेप करावा असं मला वाटतं. पुढची बातमी. सुनील तटकरेंबाबत राष्ट्रवादीमध्ये नाराजी वाढतीये का असा सवाल उपस्थित होतो. कारण सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्याच रुपाली पाटील ठोंबरेंनी केली आहे. प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजित पवारांचीच इच्छा होती. अजित पवारच तटकरेंचा राजीनामा घेणार होते असा दावा रुपाली ठोंबरे करतायत. उपमुख्यमंत्री अजितदादा जिवंत असताना पक्षदादांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमध्ये तटकरे अडथळा आणायचे असा खळबळजनक दावा रुपाली पाटीलांनी केला आहे. दुसरीकडे मिटकरींनी देखील टीका केल्याचं पाहायला मिळतंय. आता सुनील तटकरेंचा राजीनामा घेतला जावा का? आत्ता ज्या काही बदल करण्यात आलेले आहेत, नवीन नेत्यांना चेहऱ्याला संधी देण्यात आलेली आहे, तर प्रांत अध्यक्ष सुद्धा बदलणे गरजेचे आहे. कारण का दादा असताना सुद्धा ज्या ज्या नियुक्त्या दादा करायला लावायच्या पदाधिकाऱ्यांच्या, त्यांना लेट करणं, त्यांना पत्र न देणं, ती पत्र राखून ठेवणं, दिलेल्या नियुक्तीवर स्थगिती आणणं. म्हणजे थोडक्यात सुनील तटकरेंच्या काम करण्याच्या पद्धतीचा पक्षावर परिणाम होत होता. निश्चित, म्हणून तर बोलण्याचा विषय येतो. नाहीतर मग तटकरे साहेबांनी काय राखावं काय राहावं हे आम्ही सांगितलं असतं ना. तटकरे साहेबांच्या कृतीचा, वागण्याचा, ते जे काही प्रांत अध्यक्ष म्हणून आहे त्याचा परिणाम संपूर्ण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर होत होता आणि त्यासाठी तो बदल होणं गरजेचं आहे. कारण का पक्षाची मजबूती हा कार्यकर्ताच करत असतो, पदाधिकारी करत असतो, तो कामानी होत असतो. आणि अजितदादांकडे ते कौशल्य खूप चांगलं होतं. पक्ष वाढीसाठी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता जर सुमित्रा वहिनी, पार दादा हे काही धोरणात्मक निर्णय घेत असतील तर त्याचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे. आता काही लोक म्हणतात की रणनीतिकारांची आम्हाला कधी आवश्यकता भासली नाही. मग मागच्या निवडणुकीमध्ये नरेश अरोराची आवश्यकता का भासली? डिझाईन बॉक्सवाला दादांसमोर कोणी उभा केला होता? डिझाईन बॉक्सवाला शेवटपर्यंत संशयास्पद भूमिकेत का आढळला पक्षाच्या? या गोष्टीचं उत्तर कोणी देत नाही आणि मग जाणीवपूर्वक पक्षाला बदनाम करणारे पक्षांतर्गतच काही अतृप्त लोक आहेत का हे तपासलं गेलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत शत्रू असल्याचा दावा उमेश पाटलांनी केलाय. पक्षविरोधात नकारात्मक बातम्या पेरल्या जात असल्याचंही ते म्हणाले. अजित पवारांवर खरं प्रेम असेल तर असं वर्तन थांबवलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. पक्ष नेतृत्वाविरोधात काम करणाऱ्यांना बाजूला केलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी. अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनींना नेमकं त्रास कोण देऊ पाहतंय आणि का देऊ पाहतंय? हे पहा, आपल्याला माहीत आहे की अनादी काळापासून प्रत्येक व्यवस्थेमध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये, संस्थांमध्ये काही अंतस्थ हितशत्रू असतात. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण ते त्यावेळेला होते, संभाजी महाराजांच्या काळात होते, वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ते असतात, वेगवेगळ्या तुमच्यासारख्या न्यूज चॅनलच्या अंतर्गत पण असतात. तशा पद्धतीनं राजकीय पक्षामध्ये सुद्धा ते असतात. काही वेळेला अंतस्थ शत्रू असतात, काही वेळेला अंतस्थ लोकांचा उपयोग विरोधातले लोक करून घेत असतात. अशा पद्धतीनं ज्यांचं खरंच अजितदादांवर प्रेम आहे आणि तसंच प्रेम त्यांचं पुढच्या काळामध्ये अजितदादा नसतानाच्या काळात त्या परिवारावर असायला पाहिजे अशी एक नैसर्गिक अपेक्षा आहे. आणि मग त्या जे कोणी असतील अशा पद्धतीनं सातत्यानं पक्षाच्या
संदर्भानं निगेटिव्ह बातम्या पेरण्याचं काम केलं जातं. वस्तुस्थिती त्यातली वेगळीच असते, खरं काहीच नसतं आणि विनाकारण पक्षाबद्दल एक निगेटिव्ह स्वरूपाची चर्चा माध्यमांमध्ये घडवून आणण्याच्या करता काही बातम्या पेरल्या जातात असं आमचा त्या ठिकाणी धारणा आहे. आणि त्यामुळे जे कोणी असं करत असतील त्यांनी, जर त्यांचं खरंच अजितदादांवर प्रेम असेल तर त्यांनी असं केलं नाही पाहिजे. आपण त्या ठिकाणी ज्या वृक्षावर बसलो त्याचीच फांदी तोडत राहिलो तर नुकसान आपलंच होणार आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी माझा सांगण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा व्यक्तीच्या संदर्भानं नाही, पुन्हा समूहाच्या संदर्भानं नाही, तर तो जो विषय आहे तो जे कोणी असतील ते आमच्या पक्षातले असू शकतात. मी तिकडेच जाणार होतो की तुम्ही जे ट्विट केलेलं आहे, तुम्ही त्या ट्विटमध्ये म्हणताय की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या डोळ्यातले आसू सुकत नाहीत तोपर्यंत त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. मात्र मग सुनेत्रा वहिनींचा नेमका आता त्रास कोणाला आहे आणि त्यांच्या विरोधात हा अजेंडा नेमका का चालवला जातोय? कारण की तुम्ही जे ट्विट केलेलं आहे त्याच्यात नाव तुम्ही कोणाचं घेतलेलं नाहीये. तुम्ही देखील परकड मत मानणारं समजलं जातं, तुम्हाला दादांनी त्यामुळे प्रवक्त केलं होतं, मग तुम्ही नाव घेण्याचं देखील टाळलंय त्याच्यात. हे लक्षात घ्या की जे नाव मला माहीतच नाही तर मी का नाव घेऊ? ते आम्ही जे दिसतंय, जे मीडियामध्ये चालवलं जातं आणि जे सातत्यपूर्वक एक अजेंडा ठरवून नॅरेटिव्ह तयार करण्याच्या करता म्हणून हे चालवलं जातंय अशी आमची धारणा आहे. नक्कीच आपण पाहतोय की उमेश पाटील यांनी जे ट्विट केलेलं आहे ते स्वतःच्या पक्षातील काही लोक असू शकतात किंवा विरोधी पक्षातील लोक असू शकतात. मात्र वहिनींच्या विरोधात या सगळ्या लोकांनी सध्या कारस्थान सुरू केलं असल्याचं उमेश पाटील यांचं म्हणणं आहे आणि त्यांचा शोध देखील सध्या सुरू असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.